काल मुंबई पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळल्याची घटना समोर आली आणि काही क्षणातच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे वळले। सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली, हा प्रकल्प सुरक्षित आहेत का? ही दरड नेमकी का कोसळली आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा प्रकल्प नेमका कोणी बांधला? आज आपण कोणताही निकष काढणार नाही, कोणावरही आरोप करणार नाही, पण अधिकृत कागदपत्रे, सार्वजनिक नोंदी आणि उपलब्ध तथ्याच्या आधारे या प्रकल्पामागची संपूर्ण कथा समजून घेणार आहोत। मुंबई पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक हा भारतातील सर्वात मोठा आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक रस्ते प्रकल्पापैकी एक आहे। सुमारे 13 किलोमीटरचा हा नवीन मार्ग जुना घाट टाळतो आणि प्रवासाचा वेळ कमी करतो। या प्रकल्पामध्ये जवळपास 9 किलोमीटरचे ट्विनिंग टनल्स, भारतातील सर्वात उंच रोड, केबल स्टँड, ब्रिज आणि अनेक वायाटक्स उभारण्यात आले आहेत। संपूर्ण प्रकल्प MSRDC च्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आले। मात्र हा प्रकल्प एका कंपनीने बांधलेला नाही। ट्विनिंग टनलचे काम नवयुगा इंजिनिअरिंग आणि हैदराबाद स्थित कंपनीने केले, तर केबल स्टँड, ब्रिज आणि वायाटकचे काम अपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शापूरजी पॉलोनजी ग्रुपच्या कंपनीने पूर्ण केले। दोन्ही कंपन्या देशातील मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये गिनल्या जातात। आता प्रश्न आहे, नवयुगा इंजिनिअरिंग इतकी चर्चेत का आली? 1995 मध्ये स्थापित झालेल्या या कंपनीने देशभरात महामार्ग, बोगदे, बंदरे आणि सिंचन प्रकल्प उभारले आहेत। उत्तराखंडमधील सिल्क्या यार बोगदा, समृद्धी महामार्ग आणि अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामध्ये कंपनी सहभागी होती। पण 2018 मध्ये आयकर विभागाने कंपनीवर छापे टाकले आणि त्यानंतर आणखी एक माहिती समोर आली। सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रिक बॉन्ड योजना घटनाबाह्य ठरल्यानंतर सार्वजनिक झालेल्या डेटामधून दिसून आले की 2019 ते 2022 च्या या कालावधीत नवयुगा इंजिनिअरिंगने 55 कोटी इलेक्ट्रिक बॉन्ड खरेदी केले होते। उपलब्ध अधिकृत नोंदीनुसार हे सर्व बॉन्ड बीजेपीने वटवले। यानंतर देशभरात चर्चा सुरू झाली, कारण या काळात कंपनी अनेक मोठ्या सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये सहभागी होती। यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले। मोठी सरकारी कंत्राटे मिळवणाऱ्या कंपन्यांकडून राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जात असतील तर त्या प्रक्रियेत पुरेशी पारदर्शकता आहेत का? सामान्य नागरिकाला हे व्यवहार आधी का कळले नव्हते? सर्वोच्च न्यायालयाला ही योजना रद्द का करावी लागली? हे प्रश्न केवळ नवयुगा संदर्भात नाही, तर संपूर्ण इलेक्ट्रॉनिक बॉन्ड व्यवस्थेबद्दल देशभरात विचारले गेले। पण इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समजून घेणं आवश्यक आहे। आजपर्यंत कोणत्याही न्यायालयाने किंवा अधिकृत चौकशीने नवयुगा इंजिनिअरिंगला इलेक्ट्रिक बॉन्डच्या बदल्यात सरकारी कंत्राटे मिळवण्याचे सिद्ध केलेले नाही। त्यामुळे असा निकष काढणे योग्य ठरणार नाही। सार्वजनिक नोंदीमध्ये देणग्या दिसतात, सरकारी कंत्राटे दिसतात, पण त्या दोन्ही गोष्टींमध्ये कारण परिणामाचा संदर्भ सिद्ध झालेला नाही। दुसरीकडे मिसिंग लिंक मधील भारतातील सर्वात उंच रोड, केबल स्टँड, ब्रिज उभारणारी अपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही शापूरजी पॉलोनजी ग्रुपची कंपनी आहे। सार्वजनिक उपलब्ध इलेक्ट्रिक बॉन्ड डेटामध्ये अपकॉनचे नाव नवयुगाप्रमाणे ठळकपणे समोर आलेले नाही। त्यामुळे दोन्ही कंपन्यांना एकाच चौकटीत पाहणं योग्य ठरणार नाही। आता पुन्हा सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया। काल जी दरड कोसळली तिचे नेमके कारण काय आहे? तीच अभियांत्रिकीतील त्रुटी होती, भूगर्भीय परिस्थितीचा परिणाम होता की अतिवृष्टीचा प्रभाव? याची उत्तर केवळ अधिकृत तांत्रिक तपासण्यानंतरच मिळू शकते। कोणत्याही घटनेनंतर भावनांच्या भरात निकष काढण्यापेक्षा तपासाचा अहवाल महत्त्वाचा असतो। पण या संपूर्ण घटनाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे। हजारो कोटी रुपयाचे सार्वजनिक प्रकल्प असो, त्यामागील कंत्राटेदार असो किंवा राजकीय निधीचा व्यवहार असो, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याची अपेक्षा प्रत्येक नागरिकाला असते। प्रश्न विचारणे म्हणजे विकासाला विरोध करणे नव्हे, उलट सार्वजनिक पैशातून उभ्या राहणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि पारदर्शकता याची खात्री करणे ही लोकशाहीची गरज आहे।